हाय हॅलो वेलकम टू माय न्यू ब्लॉग. श्री स्वामी समर्थ अँड रामकृष्ण हरी. आज आहे नागपंचमी. वाटत नाही आहे पण आहे आज नागपंचमी. बघा ना, जसं जसं दिवस बदलतात, वर्ष बदलतात, तसं तसं सण साजरे करण्याच्या पद्धतीही बदलतात. आज तर बघा मुलांना शाळेला सुट्टीही नाही आहे. तर पूर्वी काय वेगळीच मजा असायची. शाळेला सुट्टी असायची, मुलींचा एक वेगळाच उत्साह असायचा, एक वेगळी तयारी असायची. म्हणजे लहानपणीचे दिवस आठवले ना तर इतकं छान वाटतं ना. म्हणजे असं छान रिमझिम असणाऱ्या अशा श्रावण सरी पडत असतात. आदल्या दिवशीपासूनचा नागाचा उपवास असतो. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून मंदिरात जायचं, वारुळाला जायचं, घरी यायचं, उपवास सोडायचा आणि मग संध्याकाळची तयारी करायची. या मैत्रिणीला सांग की किती वाजता जायचं आहे, त्या मैत्रिणीकडे जा, मी काय घालणार आहे, तू काय घालणार आहे, कुठली साडी नेसायची आहे, कसं काय घालायचं आहे, काय तर उत्साह विचारू नका. आणि आजकालची मुलं बिचारी उठली की शाळेत गेली आहेत, कसली नागपंचमी आणि कसलं काय. पण ती ना लहानपणीची एक वेगळीच मजा यार. म्हणजे तो सण इतका मोठा असायचा ना मुलींसाठी. मेहंदी काढा, कुठे काय काढा. आता हे बघा, ही माझी मुलगी शाळेतून मेहंदी काढून आली आहे. शाळेत नागपंचमी सेलिब्रेट केली आहे. तर काय तर शाळेत केलं असेल सांगा बरं. पण आता काय, ठीक आहे, छोटीशी मेहंदी टीचरनी काढून दिली होती, ती मी थोडी थोडी कंप्लीट केली आणि इथे माझी तयारी चालू होती. तयारी असतं तसं काय, इथे कुठे म्हणजे इथं शहराच्या ठिकाणी कुठे जाणार मंदिरात, असेल पण कुठेतरी लांब असेल, वारुळाचा तर पत्ताच नाही आहे. तर खूप वाईट वाटतं की आपल्या मुलांना या गोष्टी एन्जॉय करायला नाही भेटत, ती मज्जा नाही घ्यायला भेटत की ते ग्रुपनी मंदिरात जायचं, कुठे फुगड्या घालायच्या, कुठे झोके खेळायचे. आमच्या गावात ना बाजारपेठ होती आणि बाजारपेठेत एक मोठा झोका लागायचा. मुली कमी आणि मुलंच जास्त बसायचे त्याच्यावरती. बिचाऱ्या पोरी सगळ्या मंदिरात जायच्या. मुली तर जायच्या सजून सजून, त्याच्यामागे मुलंही जायची. ते तुम्हाला माहीतच असेल का जायचे. आणि एक वेगळीच मजा असायची. म्हणजे इथे काय तो उत्साह आणि किती त्या फुगड्या, ते गाणी आणि काय काय मस्त यार. आठवलं तरी एवढं छान वाटतं आणि वाईटही वाटतं त्याबरोबर की आजकालच्या मुलांना असं काहीच एक्सपिरियन्स करायला नाही भेटत आहे. खरंच मला कधी चान्स मिळाला ना, जर हे आपलं काही सगळं छान व्यवस्थित चाललं ना यूट्यूब वगैरे, तर मी नक्कीच असे पारंपरिक जे सण असतात ना ते खूप छान पद्धतीने साजरा करायचा असं माझ्या मनात येतं. पण सगळं काही आपण नाही करू शकत. पण या पिढीला पण, आत्ताची जी पिढी आहे यांना पण हे सगळं कळणं खूप इम्पॉर्टंट आहे की काय असतं हा सण, काय असतो तो उत्साह. आदल्या दिवशी आईच्या मागे लागायचं, मेहंदी काढ म्हणायचं, त्या कुठली साडी किंवा कुठला ड्रेस घालायचा त्याच्यावरच्या मॅचिंग बांगड्या आणायच्या आणि छान तयार होऊन सजून धजून जायचं. मस्त तो आंबा पिकी तो गायचं. आणि अरे आता गाणीही आठवत नाही, तितकी वर्ष झाले, 10 वर्ष झाली, आता काही आठवत नाही आहे. 10 काय त्यापेक्षा जास्त. जसंही कॉलेज लाईफ चालू झाली तसं हे सगळं कमी कमीच होत गेलं. आता तर वाटायला लागलं लोप पावते की काय. या बिचाऱ्या मुलांना तर माहिती पण नाही आहे की आज असं काही सण असतो किंवा सण असे काही साजरे होतात. खूप वाईट वाटतं, काय करणार. पण ठीक आहे, चला. आज माझा पण मूड थोडा ऑफ होता, काही गोष्टी करता नाही आल्या, पण ठीक आहे, चला. छान असा बोलण्यामध्येच फक्त उत्साह आहे. बाकी जर घरात वावर म्हटला तर सणाचा असा काही वावर राहिलेला नाही आहे की सणामध्ये जो उत्साह असतो, जी चेहलपहल असते, अजून पण गावाला असेल बरं का कुठेतरी. आणि माझी खूप इच्छा आहे की माझ्या मुलीला मी हे सगळं कुठून तरी दाखवावं. मी एक वर्ष तर नक्कीच तिला घेऊन जाईन नागपंचमीला गावाला. कसे लोक खेळतात, काय असतं नागपंचमी. म्हणजे शाळेत स्कूलवर दाखवलं आहे हो, पण ते स्क्रीनवर दाखवणं आणि ॲक्च्युअल मजा घेणं ही एक वेगळीच गोष्ट आहे. गावच्या मुलांना खरंच अजून पण या गोष्टी अनुभवायला मिळतात. छान गावाकडे सुट्टीही असेल. इथे तर काय म्हणजे नागपंचमीला काही महत्त्वच ठेवलं नाही यार. ठीक आहे, पण छान वाटतं वातावरण. मला श्रावण महिना खूप आवडतो. त्या रिमझिम पडणाऱ्या सरी, मुळातच मला पावसाळा खूप आवडतो.
खूप छान वाटतं. मला ना पावसाच्या दिवसामध्ये ना ऊन पडलं ना तर भयंकर राग येतो. मला खूप पाऊस आवडतो. छान असं सगळीकडं सुंदर वातावरण असतं. सगळं काही कसं छान छान असतं. तर ठीक आहे, आता काय. त्याचबरोबर लहानपणीच्या पण आठवणी असतात. म्हणजे आई खूप काही काही सांगायची की गॅसवर तवा ठेवायचा नसतो नागपंचमीला. जोपर्यंत मंदिरात जाऊन येत नाही तोपर्यंत तवा ठेवायचा नसतो, म्हणून मग ते दिंडे बनवायचे. तवा ठेवता काय करता येईल ते करायचे आणि एकदा वारुळाला जाऊन आलं की मग तवा ठेवून पुरणपोळ्या वगैरे केल्या जायच्या. खूप छान असं म्हणजे काय त्या रूढी परंपरा होत्या. आणि त्या जुनी लोकं कोणी घरात असलं की किती छान वाटतं. हे नको करू, ते नको करू, असं नसतं करायचं. सगळं आठवतं, सगळं असतं, पण आता नाही होत या गोष्टी. की मी किती ठरवलं ना की आपण आज हे नाही करायचं तर लक्षातही राहत नाही. कारण जुनं कोणी सांगायला नसतं, कोणी बघायला नसतं. तरी चुकून काही गोष्टी झाल्या तर म्हणतं ठीक आहे ना, चला काय त्याला, जाऊ दे, ठेवला तर ठेवला तवा. असं करून एक वेगळंच छान. म्हणजे आईच्या काही काही गोष्टी इतक्या आठवतात ना, काय काय सांगायची. तिच्या लहानपणीच्या मज्जा, तिने काय काय केलं, त्यांनी त्या कशा नागपंचमी सेलिब्रेट करायच्या. एक मोठा सण, मुलींचा सण म्हणून ह्याला हे केलं जायचं. की आमचे एक सर होते, ते नेहमी म्हणायचे मुलींचा सण आहे. मुलं जर क्लासमध्ये अटेंड नसली की म्हणायचे की कुठे गेली, केदारेश्वरच्या मंदिरात गेली की काय पोरं, असं म्हणजे म्हणायचे. साडी नेसून केदारेश्वरच्या मंदिरात गेला की काय, असं चिडवायचे मुलांना जर मुलं प्रेझेंट नसेल या दिवशी. क्लासेस व्हायचे बरं का आमचे त्या दिवशीचे. मग मुले प्रेझेंट नसले की मग असे सर चिडवायचे. तर ठीक आहे, चला, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.